या सामन्याचे पंच आहेत सागर पाटील आणि कृष्णा पाटील. पहिले सौरभ किटकाल संघाकडून त्यांच्या समोर गोरख मांगरुळकर आणि पहिल्याच चेंडूवर लेग साईडला मारला फटका त्याच्यावर दणदणीत खणखणीत चौकार. धाव संख्या 4 ने वाढते. धाव संख्या बिनबाद 4. सौरभ मांगरुळ गोरख यांनी पहिल्या चेंडूवर चौकार दाखवतो आपल्या बॅट मधून. धडाकेबाज सुरुवात पाहायला मिळते ते केसर संघाकडून. पापित पूर्व फायदा दिसतो फलंदाज गोरख. निर्धाव चेंडूची सांगता. गोरख याला काही समजला नाही. निर्धाव चेंडूची सांगता. सौरभ यांनी चांगली अशी गोलंदाजी. पहिले चेंडू चौकार खाल्ल्यानंतर निर्धाव फेकतोय. कमबॅक करून देतोय एक किटकाळी संघाला. सौरभ याचा पुढील चेंडू गोरखसाठी. सौरभ याचा पुढील चेंडू गोरखसाठी. चांगला ब्लॅक साईडला मारले फटका आणि गच्छ 1700 पार होते किडकाळी संघाकडून. धाव संख्या 4 ने वाढते. धाव संख्या झाली 8. बिनगडी बाद 8. गोरख यांच्या बॅटमधून 2 चौकार पाहायला मिळाले. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. पहिले चेंडू चौकार निर्धाव भेटतोय गोलंदाज सौरभ. कमबॅक करतोय आपल्या किटकाळी संघासाठी. सौरभ याचा पुढील चेंडू गोरख मांगरुळकर. पुढील चेंडू रिवर्सिट मारण्यात. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या झाली होती 9. बिनगडी बाद 9. आता स्ट्रायकवर आले तो फलंदाज आदेश. गेसर संघाकडून प्रथम स्ट्रायकवर आले आदेश. पहिले षटकातील शेवटचा चेंडू. समोर फलंदाज आदेश आणि पहिल्या चेंडूवर मारले फटका आणि सफलता प्राप्त करतोय गोलंदाज सौरभ. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर गेसेस संघाला पहिला आद्रा 9 धावसंख्येवर. नवीन फलंदाज सूरज.
व्यक्ती पहिले सांगतो दुसरे गोलंदाज कुणाल. गोरखसाठी फुल चेंडूचा पुरेपूर फायदा देतो फलंदाज गोरख मांगरुळकर आणि या चेंडूवर दणदणीत खणखणीत षटकार. धाव संख्या 6 ने वाढते. धाव संख्या 15. एक गडी बाद 15. व्यक्ती 15 धाव संख्येवर खेळतोय गोरख मांगरुळकर गेसर संघाकडून. सहा चेंडूचा सामना केला. 6 चेंडूमध्ये 15 धावांचे योगदान दिले गोरख मांगरुळकर यांनी. नॉट आउट खेळतोय 15 धाव संख्येवर. 2 चौकार 1 षटकाराच्या सहाय्याने खेळपट्टीवर कुणाल यांचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा साईडला मारले फटका. या चेंडूवर दणदणीत खणखणीत षटकार. धाव संख्या 6 ने वाढते. धाव संख्या झाली होती 21. 2 चेंडू 2 षटकार दाखवतो फलंदाज गोरख मांगरुळकर गेसर. कुणाल यांनी खराब गोलंदाजी मारा करतोय. कुणाल खिडकाळी संघाकडून. दोन चौकार 2 षटकार दाखवतो आपल्या फलंदाजीमध्ये गोरख मांगरुळकर गेसर. तिसरे षटकार दाखवतो की आपल्या बॅट मधून गोरख मांगरुळकर. षटकांची अटक पूर्ण होईल. आणि या चेंडूवर षटकार. 3 चेंडू 3 षटकार दाखवतो फलंदाज गोरख मांगरुळकर. षटकांची अटक पूर्ण करतोय. धाव संख्या झाली होती 27. एक गडी बाद 27. व्यक्ती 27 धाव संख्येवर खेळतोय गोरख मांगरुळकर. कुणाल यांचे 3 चेंडू 3 षटकार दाखवतोय फलंदाज गोरख मांगरुळकर. कुणाल यांचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा षटकार. धाव संख्या 6 ने वाढते. धाव संख्या झाली होती 33. एक गडी बाद 33. 4 चेंडू 4 षटकार. उगे 7 चेंडू 6 षटकार दाखवतोय का फलंदाज गोरख मांगरुळकर. 4 चेंडू 4 षटकार दाखवतोय. पुढील चेंडू. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या झाली होती 34. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. समोर फलंदाज सूरज. निर्धाव चेंडूची सांगता. 4 षटकार घालल्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता करतोय गोलंदाज कुणाल. कमबॅक करत देतो आपल्या संघासाठी. धाव संख्या झाली होती 34. 2 षटकार धावतीनंतर गेसर संघाची धाव संख्या 1 गडी बाद 34. चांगलंच मारले फटक्या चेंडूवर षटकार. धाव संख्या 6 ने वाढते. धाव संख्या झाली होती धाव संख्या 40. स्वप्नीलच्या पहिल्या चेंडूवर दणदणीत खणखणी षटकार पाहायला मिळतोय. पुढील समाचार घेतला दिसतो फलंदाज गोरख मांगरुळकर गेसर. आणि या चेंडूवर सुद्धा दणदणीत खणखणीत षटकार. धाव संख्या 6 ने वाढते. धाव संख्या झाली 46. धाव संख्या 46. व्यक्ती 46 धाव संख्या खेळतोय फलंदाज गोरख मांगरुळकर.
आपल्या फलंदाजीमध्ये 50 4 धावांची गरज. 50 कंप्लीट करण्यासाठी 4 धावांची गरज. सौरभ पुढील चेंडू आणि या चेंडूवर दणदणीत खणखणीत षटकार. 50 कंप्लीट झाली ती संघाची आणि स्वतःची गोरख मांगरुळकर. चांगल्याची फलंदाजी पाहायला मिळते ती शिडून या क्रीडांगणावर. पहिला अर्धशतक पाहायला मिळतोय तो गोरख मांगरुळकर यांच्याकडून. हे बॅट वरती करायचे. तीन चेंडू 3 षटकार दाखवतोय फलंदाज गोरख मांगरुळकर. घेसर स्वप्नील यांच्या फलंदाजीमध्ये कुणाल यांना 4 षटकार मारले होते. स्वप्नील यांना 3 षटकार मारलेले आहेत. पुढील चेंडू खराब चेंडू. ऑस्टन सोबत वाईट करायला गेले. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या झाली होती 53. 53 1 विकेट लॉस घेसर. स्वप्नील याचा पुढील चेंडू 3 षटकार दाखवतो आपल्या फलंदाजीमध्ये. आणि चौथाही षटकार पाहायला मिळतोय गोरख मांगरुळकर यांच्या बॅटमधून. धाव संख्या 6 ने वाढते. धाव संख्या झाली होती 59. एक गडी बाद 59. कुणाल यांनी 4 चेंडू मध्ये 4 षटकार मारले होते. स्वप्नील यांना सुद्धा 4 चेंडू 4 षटकार मारलेले आहेत. आणि 5वा चेंडू षटकार मारतोय का फलंदाज गोरख मांगरुळकर. आणि 5वाही षटकार पाहायला मिळतोय. धडाकेबाज फलंदाजी घरूनच शेडवून आले का काय असं मैदानावर दाखवतोय गोरख मांगरुळकर. धाव संख्या 6 ने वाढते. धाव संख्या झाली ती 65. 1 विकेट लॉस घेसर. 5 चेंडूत 5 षटकार दाखवतोय फलंदाज गोरख मांगरुळकर. आणि या चेंडूवर षटकार दाखवतोय का शेवटचा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता. धाव संख्या झाली ती 65. सोळा चेंडूमध्ये 64 धावांचे योगदान दिले ते गोरख यांनी. शेवटची शतक गोलंदाज शुभम किडकाली संघाकडून. निर्धाव चेंडूची सांगता. सुरेश याला काही समजत नाही. एका बाजूला धडाकेबाज सुरुवात पाहायला मिळते तर एका बाजूला निर्धाव चेंडूची सांगता होते. शेवटची शतक किती धावांपर्यंत मजल मारतो घेसर संघ एक किडकाली संघापुढे. चांगला गेल्या साईडला मारले फटका आणि षटकार. धाव संख्या 6 ने वाढते. धाव संख्या झाली होती 71. हाय स्कोर पाहायला मिळतोय का या ग्राउंडवर. शुभम यांनी समाचार घेतलाय तो सुरेश याने षटकाराच्या सहाय्याने. पुढील चेंडू खराब चेंडू. ऑफ स्टॉपच्या पंचाने वाईट करायला गेलेले. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या झाली होती 72. शुभम यांचा पुढील चेंडू सुरजसाठी
चांगला साफ साईडला मारले फटका. आणि 2 धाव पूर्ण. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या झाली ती 74. तीन चेंडूचा सामना झालाय. सुरेश यांनी आपल्या संघासाठी 8 धावांचे योगदान दिले. शुभमचा पुढील चेंडू. खराब चेंडू. ऑफ वाईट करा गेलेला आहे. पंचांना वाईट चेंडू. धावसंख्येने वाढते. धावसंख्या झाली 75. आणि या चेंडू दणदणीत खणखणीत षटकार. धावसंख्या झाली होती 81. आजच्या दिवशी हाय स्कोर पाहायला मिळतोय तो गेसर संघाकडून. भागीदारी पाहायला मिळते ती 16 चेंडू मध्ये 72 धावांची. चांगला वेल्ले साईडला मारले फटका. त्याच्यावर 1 धाव पूर्ण. धावसंख्या झाली होती 82. शेवटची षटकातील शेवटचा चेंडू. गोरख मांगरुळकर आणि शेवट सुद्धा गोर करून देतोय फलंदाज गोरख मांगरुळकर. धावसंख्या 6 ने वाढतोय. धावसंख्या झाली होती 88. 17 चेंडू 70 धावांचे योगदान दिले गोरख मांगरुळकर. चांगल्याची फलंदाजी पाहायला मिळते. दहा षटकार 2 चौकार सायने नॉट आउट. 70 धावांचे योगदान दिले तो गोरख मांगरुळकर. चांगली फलंदाजी बनवायचे गोरख मांगरुळकर आणि सूरज यांच्यामध्ये 76 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळाली. 2 फलंदाजांमध्ये गोरखने 10 षटकार आणि 2 चौकार आपल्या फलंदाजीमध्ये नॉट आउट. 70 धावा उभारले आहेत 17 चेंडू मध्ये. आकाश पावफेमध्ये पहिले शतकाला गोलंदाज आकाश घेतला संघाकडून. निर्धाव चेंडूची सांगता. स्ट्रायकर पंकज नो स्ट्राईकला होता आकाश. कल्पेश गोलंदाज आकाश.
चांगला मारे झेलबादची शक्यता आणि झेलबाद पहिला आदरा बसतो खिडकाली संघाला पंकजाच्या स्वरूपात. पुढील चेंडू चांगलाच मारले फटका षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या ती धावसंख्या ती 7. आकाशांच्या तिसऱ्या चेंडूवर खणखणी षटकार दाखवतो फलंदाज कल्पेश. चांगलाच मारला फटका आणि झेलबादून शक्यता. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या झाली ती 9. आकाशांचा पुढील चेंडू कल्पेशाला जीवदान दिलेलं आहे गोरख मांगरोळकर यांच्याकडून. ते किती बरोबर फायदा घेतोय फलंदाज कल्पेश खिडकाळी संघाकडून. आकाशांचा पुढील चेंडू आणि फलंदाज बाद. नऊ धाव झालेले आहेत. धाव संख्या झाली ती 8. निर्धाव चेंडूची सांगता पहिल्या षटकार समाप्तीनंतर खिडकाळ संघाची धाव संख्या 1 गडी बाद 8. चांगला मारले फटका त्याच्यावर 1 धाव पूर्ण आणि एकच समाधान माना लागले. दुसऱ्या प्रयत्नात गच्चा सत्रशी पाहायला मिळतं ते घेतल संघाकडून पण 2 धाव ते रोखू शकत नाही. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या झाली होती 10 दुहेरी अंकामध्ये. गोरखेचा पुढील चेंडू शुभम साडी निर्धाव चेंडूची सांगता गोरखेचा पुढील चेंडू शुभम साठी पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. शुभम यांना काही समजत नाही. 2 चेंडू निर्धाव करते गोलंदाज गोरख मांगरुळकर. 3 चेंडूमध्ये 2 धाव खर्च करते गोरख मांगरुळकर. यांचा पुढील चेंडू शुभम साठी चांगला साईडला मारले फटका. झेलबाद होण्याची शक्यता आणि झेलबाद शुभम यांच्या स्वरूपात खिडकाळ संघाला दुसरा आद्रा 10 धावसंख्येवर.
गोरग्याचा पुढील चेंडू चांगला लेग साईडला मारले फटका आणि चेंडूवर दणदणीत खणखणीत चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या झाली होती 14. गोरग्याचा पुढील चेंडू एक धाव पूर्ण. धावसंख्या 1 ने वाढते. ओढ दिली ना. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली 15. एक धाव करली ना. दोन षटकांच्या समाप्तीनंतर किटकार संघाची धावसंख्या 2 गडी बाद 15. चांगलाच मारले फटका. फलंदाज बाद. हा मग काय घेतले ना जमिनी सांगला ग मी बोललो त्यांनी नाही मी जर तुला जरा तो वर कॅमेरा तो वर कव्हर करतो. निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. यश याला समजत नाही. निर्धाव चेंडू खेळून काढतो आपल्या संघासाठी. चांगला ऑफ साईडला मारलेला फटका. तिथे एक धाव पूर्ण. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 16. सूर्यचंद्र पुढील चेंडू अमित साठी चांगलाच मारले फटका. झेलबाद होण्याची शक्यता आणि झेलबाद. नवीन फलंदाज मंगूर. नवीन फलंदाज करण. निर्धाव चेंडूची सांगता चांगलाच मारले फटका. त्याचे एक धाव पूर्ण. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या वरती 17. नांदेली संघ संघनायक तसेच मोठी संघ संघनायक समोर कक्षामध्ये यायचे आपण. पुढील चेंडू चांगलाच मारले फटका आणि झेलबाद.
चांगलाच मारले फटका